या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सब लेडीज का जाने का, लेडीज का जाने का, जेंट्स का तो जाएंगे, लेडीज का जाने का। हे शिवगंगानगर भाग 4 मधील हे शौचालय असं पाडलेलं आहे। तो कौन है मातृचूत, उसको बोला सामने है। महानगरपालिका हद्दीतील मौजे मजरेवाडी अंबिकानगर प्रभाग 5 येथील सार्वजनिक शौचालय बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून 4 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेत शासकीय मालमत्तेचे एकूण 7 लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी नागेश शिवलिंगप्पा कोरे राहणार कुंठा नाका, काशीनाथ कुंभार राहणार अंबिकानगर भाग 5, JCB मशीन चालक अशा एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबिकानगर या भागात नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेचे 5 महिला व 5 पुरुषांसाठीचे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते। त्या शौचालयाची जागा बळकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास हे शौचालय JCBच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या पाडले। याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य निरीक्षक यांनी घटनास्थळी चौकशी केली असता आरोपींनी अनधिकृत तोडफोडीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी संबंधितांवर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लक्ष्मी फटफट वाले ये सब हमारे को संडास की ये करके दो। क्या संडास था, शौचालय हाँ शौचालय था। कल 4 बजे 3 बजे आके कोई पता नहीं से तोड़े। कौन तोड़े? क्या पता ये इसका सगे का था। कैसा तोड़े? कहा तोड़ा JCB से तोड़ डाले सब। तो क्या है? अच्छा, ये चालू कंडीशन में था क्या? हाँ चालू है हाँ बोले तो अंदर घर बन के लिया वो संडास बन के कहा दोपहर में 3 बजे तोड़े। हाँ उसके पूरी घर बन के बहन की जगह है बड़ा कब्जा करने को बैठा जगह उधर। सुभाष भीमराव चव्हाण। बोला। आम्हाला इथं संडासच्या जागेवरची रोड आणि गटर बनवून देतो म्हणून आमच्याकडनं सगळं गल्लीमधनं सह्या घेतलेत आमच्याकडून, आणि आम्ही कोणी नसताना दुपारी येऊन सगळं संडास बाथरूम पाडून गेलेत, अतिक्रमण करून गेलेत त्यांनी। आम्हाला काय नाही, नागरिकांना भरपूर हाल होत आहे। यांना येऊन आम्हाला आयुक्त साहेबांना एकच विनंती आहे की संडास बाथरूम लवकरात लवकर बांधून देणे। अरे चालू स्थितीत होतं का? हो चालू स्थितीत होतो। चालू स्थितीत? हो चालू स्थितीत। कुठला आहे? शिवगंगा अंबिकानगर 4, शिवगंगानगर 4। यामध्ये आम्हाला काय माहिती नाहीये कोण आहेत, पण ते हो आले त्यांनी येऊन पंचनामा वगैरे करून गेले त्यांनी। सब लेडीज का जाने का, लेडीज का जाने का, जेंट्स का तो जाएंगे, लेडीज का जाने का, कहा जाने का वो बोलो। सबके किसका ने भी संडास नहीं आया। हाँ गोर गरीब कहा जाने वाले, लेडीज कहा जाने वाले वो कौन है मातृचूत, उसको बोला सामने है। FIR नोंद केलेलं आहे। नगरसेवक आलते काल, त्यांनी महापालिकेचे अधिकारी बी आलते, त्यांना माहित नाही म्हणते ना ते कोण पाडले ते माहित नाही। JCBचा नंबर बी नाही काय बी नाही, पण त्यांचा नंबर घेतला, फोन नंबर महानगरपालिकेचा अधिकारी नव्हता ते कोण होते काय माहित नाही। आणि अधिकारी कशी पाडले ते। आज सध्याला महिलांना अडचण येत आहे, मागणी काय नाही, संडास त्वरित बांधून द्यावं, बाथरूम बांधून द्यायचं। हा त्वरित बांधून द्यावं, रोडचा नाही ते गटाराची व्यवस्था करून द्यावं, बाकीचं काय नाही। माझं म्हणणं एवढंच आहे, आता ते संडास बाथरूम पाडले, तुम्ही त्वरित कुठल्या तर इमर्जन्सीचे तुमचे संडास बाथरूम असतात ना ते आणून ठेवा। इथं लेडीजला तकलीफ होत आहे, ते लेडीजांना तकलीफ होत आहे। अहो इथं नाही आलं, ते तिकडे ठेवलं ते त्याचा अर्थ नाही आहे, ते इथं आणून ठेवा ना। ज्यांना तकलीफ होती त्यांना तर हे होतं ना। आता बघा 2 माणसं साहेब लोक आले होते, आम्ही ओळखत नाही ते कुठले साहेब आहे काय आहे। त्यांनी काय म्हणले गटार करून रोड करून देतो म्हणून सगळ्यांच्या सह्या घेतल्या, सह्या घेऊन संडास पाडवले, आम्हाला फसवागिरी केला त्यांनी साहेब। मग ते कोणतं साहेब आहे काय आहे आम्हाला काय ओळखू येतं, आता कसं पकडायचं त्याला। आणि गाडी आली 5-10 मिनिटात पळून गेला त्याने, पळून गेला। गाडी येऊन सगळं संडास पाडून सगळे गरीब लोक कामाला गेले, तर त्याला पकडा म्हणजे कोणच नव्हते इथं, कसं पकडायचं। गरीब लोक कामधंद्याला गेले तर
पाच 10 मिनिटात पाडून गेलं पण त्यांनी. सह्या घेण्यासाठी आले लोक वरती आपल्याला जरा हा सह्या घेतले, सगळ्यांचे सह्या घेतले, गल्लीतले सगळे रोड करतो म्हणून, संडास करतो म्हणून सह्या दिला आम्ही. संडास म्हणल्यावर आम्ही कशाला देतो सह्या? नाही बरोबर बोला. मग कुणाला संडास नाही हो, एवढ्या गल्लीमध्ये संडास कुणाला नाही, कुठं जायचं? हा चोरासारखं संडास पाडून गेले चोर. हा कोणतं साहेब सांगितलं फोडायला सगळं? आता ते साहेबांना तुम्ही सांगितलं मग साहेब यानंतर आता महापालिकेला विनंती आहे की इथल्या लोकांची गैरसोय होते, लवकरात लवकर हे संडास बांधून द्यावेत आणि लवकरात लवकर याबद्दल जर कारवाई झाली नाही तर हा इथल्या सगळ्या महिला हातामध्ये टंबरेल घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहेत. आज निघालेले आहेत, आज मोर्चा काढतील आणि याची दखल ही महानगरपालिकेने घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे. इथल्या लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे. बरं, या ठिकाणी जे शौचालय होतं त्या शौचालयाचं इथं ड्रेनेज या ठिकाणी होतं, याच्या बाजूची पण जागा ही रिकामी होती. या ड्रेनेजच्या वरती इथं बांधकाम केलेलं आहे आणि जागा हडपलेली आहे. या प्रकारे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर प्रशासनानं याची देखील संपूर्ण चौकशी करावी आणि कुठपर्यंत ह्या शौचालयाची जागा होती, कोण ते काबीज केलेलं आहे किंवा कब्जा केलेला आहे त्यावर देखील इथं कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. तर मी अमित कुमार नळकर, मी सध्या शिवनगर भाग 4 मध्ये आहे. तर शिवनगर भाग 4 मध्ये इथं सार्वजनिक शौचालय होतं. इथले महिला, माता भगिनी, वृद्ध लोक हे या ठिकाणी शौचालयासाठी येत होते. काही दिवसापूर्वी इथं काही भूमाफिया, त्या भूमाफियांनी इथं JCB आणून हे इथलं संडास पाडलेलं आहे आणि ही जागा कब्जा करण्याचा त्यांचा हेतू आहे. तर त्या नालायक दलिंदर लोकांना भूमाफिया नाही, त्यांना भूमाफिया म्हणलं पाहिजे. संडासची जागा विकणारे असे ते भूमाफिया यांना सरकारनं पकडलं पाहिजे. तो JCB इथं कधी आलेला होता, त्या दिवशी आलेला होता. इथून जाताना कुठल्या CCTV मध्ये तो JCB दिसतोय, तो JCBचा मालक, त्या ड्रायव्हर, त्याला धरून इथल्या नागरिकांनी बडवायला पाहिजे. त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. आणि महानगरपालिकेनं या ठिकाणी या महिलांची गैरसोय होते. या वृद्ध महिलांनी काय करायचं, इथं प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय नाहीत, इथं गरीब लोक राहतात आणि भाड्यानं राहणारे वगैरे काही जे लोक आहेत त्यांना त्या घरच्या मालकाचं शौचालय वापरायला मिळत नाही. त्या कारणामुळे ते सार्वजनिक शौचालयासाठी येत होते. आता या ठिकाणी हे शौचालय पाडल्यानंतर इथल्या लोकांना जो त्रास होतोय, या त्रासाला जबाबदार कोण? आणि असे हे भूमाफिया जे जागा लाटणारे आहेत ते जर असे फिरत असलेली जागा लाटत असतील तर या ठिकाणी नागरिकांनी काय करायचं? यामध्ये आणखी एक प्रकार होऊ शकतो. कशा प्रकारे जागा लाटण्याचा प्रकार होईल हे पण तुम्हाला सांगतो की नोटरी करायला त्या मालकाला वगैरे घेतलं जाईल. जर त्या मूळ मालकानं येऊन सही दिली आणि जर ही जागा विकली गेली तर हे ओळखून घ्यायचं की हे सगळं करण्यामध्ये मूळ मालक देखील सामील आहे, हे त्यावेळेस ओळखून घ्यायचं. जर त्या मालकानं सही दिली तर 100% यामध्ये मूळ मालक देखील सामील आहे आणि मूळ मालकाला देखील, इथल्या जागेच्या मूळ मालकाला जर त्याने सही दिली तर तो देखील यात दोषी आहे, तर त्याला देखील पकडण्यात यावं. यासाठीचं एक रॅकेट आहे. हे रॅकेट या एरियामध्ये खूप फिरतंय. हे भूमाफिया यांच्यावर निर्बंध आलेच पाहिजेत, त्यांना पकडलं पाहिजे. आणि इथल्या नागरिकांना मी सांगतो, जर यानंतर कोण इथं आलं, जागा मोजायला वगैरे आलं, त्या धरून तुम्ही सरळ पडवा आणि पोलिसांना कॉल करा. त्यावेळेसच हे असले भूमाफिया हे जागा लागलेले प्रकार वगैरे कमी होते. शिवनगर भाग 4 मध्ये आणलेली होती, ज्या ठिकाणी ते शौचालय पाडलेलं आहे त्या ठिकाणी गाडी आणलेली होती आणि या गाडीचा टर्न तिथं बसत नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण मरावा हॉलच्या जवळ इथं गाडी आणलेली आहे. ही गाडी ही गाडी मरावा हॉल जवळ आणलेली आहे आणि ते पार्श्वरीच्या मागच्या साईडला जे नागरिक राहिला आहेत आणि तिथल्या वृद्ध महिला किंवा इतर महिला, माता भगिनी, त्या तिकडून इकडे कसं येणार याच्यासाठी प्रशासनानं
त्या ठिकाणी या गाडीची सोय केली पाहिजे. टर्न करायला बसत नाही असं म्हणतात, तर काहीतरी करून या गाडीचा टर्न त्या ठिकाणी बसवून ही गाडी शिवानगर भाग 4 मध्ये त्या महिलांसाठी देण्यात यावी ही प्रशासनाला मी विनंती करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.